नमस्कार, कमल किचन 51 या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे वरवीचा भात ही रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर वरवीचा भात करण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते बघूयात। तर बारीक चिरलेला बटाटा, शेंगदाणे, 8 ते 10 मिरचीचे तुकडे, 1 वाटी वरवीचे तांदूळ धुवून घेतलेले आहेत। तर भात मी कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे। तर त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि 2 चमचे तेल टाकायचं आहे। मिरची चांगली परतून घ्यायची आहे। मिरची चांगली परतून झाली की त्यात बटाटा ॲड करायचा आहे। त्याबरोबरच त्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। बटाटा ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये धुवून घेतलेले वरवीचे तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत। वरवीचे तांदूळ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता वरवीचे तांदूळ चांगले भाजलेले आहेत, त्याच्यात आता 1 तांब्या पाणी घालायचं आहे। पाणी ॲड करताना तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करा। आता चवीनुसार त्यात मीठ टाकायचं आहे। 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। चांगलं हलवून घ्यायचं आहे। आणि आता कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। वाह, मस्तच भात तयार झालेला आहे। तर खूप छान एकदम मोकळा असा भात तयार झालेला आहे। तर मी प्लेटमध्ये काढते। एकदम छान असा भात खाण्यासाठी तयार आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत अशाच नवनवीन रेसिपीज तुम्ही बनवा, खा आणि मस्त राहा।